अभिजात भाषा आणि साहित्य विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत अध्यक्ष म्हणून बोलताना ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांनी शिक्षण महर्षी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कार्याची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की डॉक्टर कदम यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उभारलेले कार्य केवळ संस्थांपुरते मर्यादित नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची त्यांची व्यापक दृष्टी होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे ही त्यांची प्रामाणिक धडपड होती. डॉक्टर कदम यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या आणि हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले. शिक्षणासोबत संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, असे भवाळकर यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असल्याचे सांगत त्यांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. ऐकायला येत आहे? हां, मलाही येत आहे. इथे भाषेचं काम पूर्ण झालं. म्हणजे बोलणारा बोलतो ते ऐकणाऱ्याला कळलं की नाही, ऐकणाऱ्याला कळलं हे बोलणाऱ्याला कळलं की नाही, हे भाषेचं संप्रेषणाचं काम आहे. मग ते शुद्ध अशुद्ध उच्च अनुदात्त हा पुढचा भाग आला सगळा, अभिजात वगैरे असो. तर खरं म्हणजे एका वाक्यात माझं भाषण पूर्ण होऊ शकतं की या सुंदर अशा चर्चासत्राचं उद्घाटन झालेलं आहे. इथे माझ्या आधी बोललेले आणि माझ्या नंतर बोललेले अक्षरशः माझे डावे उजवे हात आहेत, मिलिंद जोशी आणि सदानंद. हे दोन खंदे वक्ते बोलताना माझं मध्ये अक्षरशः सँडविच व्हायला लागलं, अभिजात मराठीत सँडविच. गळा फारच आवळायला लागला, म्हणलं जरा मोकळा करावा. या चर्चासत्राचं आयोजन केलं त्यावेळेला महाविद्यालयाचे प्राचार्य विवेकानंद ज्यावेळेला माझ्याकडे आले त्यावेळेस मला अतिशय आश्चर्य वाटलं की या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन माझ्या हस्ते करण्याचं कारण काय. आणि मग मला शोध लागला की ते संमेलनाचं अध्यक्षपद वगैरे भानगड मिळाल्यामुळे आपल्याला अजून लोक सोडत नाही आहेत. तसं या संस्थेचं आणि माझं नातं हे फार जुनं नातं आहे. म्हणजे आदरणीय पतंगरावजी कदम असल्यापासूनचं कडेगावला मी अनेकदा गेलेली आहे. सुदैवाने सांगलीतलं त्यांचं घर आणि माझं घर हे एका रस्त्यावर असल्यामुळे आमचं जाणं येणं काही होत असे. कडेगावला तर मी अनेकदा गेलेली आहे. मुलींचं ज्यावेळेला वसतिगृह नुकतंच सुरू झालं तेव्हा त्यांनी मला मुद्दाम बोलवलेलं होतं. अनेक आठवणी आहेत. आणि गेल्याच वर्षी मला त्यांनी त्यांच्या अभिमत विद्यापीठाच्या मुख्य कार्यालयात जेव्हा बोलवलं होतं आणि पुन्हा त्याचे सूत्रधार आमचे मिलिंदरावचे, तर तिथे मी या सगळ्या आठवणी सांगितल्या होत्या. पण मला पुन्हा एक दोनची उजळणी करावीशी वाटते की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याची जास्तीत जास्त सोय कशी होईल याचं ते लहान सहान गोष्टींच्याकडे लक्ष देत असत. शिवाजीराव कदम त्यांची गादी फार समर्थपणे चालवत आहेत आणि विश्वजित भाऊ, मी त्यांना विश्वजित भाऊच म्हणते, ते बाबा राव वगैरे ते काय माझ्या लोकपरंपरेतल्या तोंडामध्ये बसत नाही आहे. तर त्यांचा तर फार अलीकडे ऋणानुबंध येत गेला. त्यांनी ज्यावेळेस गेल्या वर्षी मला बोलवलं त्यावेळेस सहज जाता येता यावं तसं ते 2-3 वेळा घराकडे येऊन गेले आणि गप्पा मारून सांगून गेले. तर ज्यावेळेला या ठिकाणी हे असं चर्चासत्र होतं आहे तेव्हा मी रणखांबे सरांना विचारलं, आपल्याकडे मराठीचा विभाग आहे का? ते म्हणलं मराठी शिकवलं जातं परंतु पदवीला काही विभाग नाही आहे. तर रणखांबे सरांना, सगळ्या संचालक मंडळांना, शिवाजीरावांना मी आवर्जून विनंती करीन की आपल्याकडे पदवीला मराठी विभाग सुरू व्हावा अशी आपण तरतूद करावी. हे केवळ मराठी अभिमानी म्हणून नव्हे तर महाराष्ट्रात आपण राहतो आहे, आपली संस्था फार मोठं काम करते आहे हे मी गेली अनेक वर्ष अनुभवते आहे. त्यांनी
आता मिलिंद जोशींनी 1-2 आठवणी सांगितल्या, त्यात किंचितशी भर घालते की मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी पतंगरावजी कदमांचं किती बारीक लक्ष असे. त्यांनी 1-2-3 घटना सांगितल्या. तर ते आमचा मंदा खांडगे आणि आम्ही सगळी मंडळी होतो आणि स्त्री साहित्याच्या इतिहासाचा प्रकल्प चालू होता. त्यावेळेला एकदा मंदा आणि मी आम्ही दोघीजणीच पुण्याच्या त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो होतो. आधी सगळ्यात सुरुवातीची गोष्ट दुसऱ्या एका कुठल्या तरी उद्घाटनासाठी. आणि तिथे मुकुंदराव किर्लोस्कर होते, शांताबाई किर्लोस्कर. आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि मंदा खांडगेंनी हा विषय काढला की असं असं आमचं काम अडलं आहे, किती पैसे पाहिजेत तुम्हाला. आणि आमचा तो प्रकल्प प्रकाशित होऊन गेला, स्त्री साहित्याचा इतिहास. पुन्हा त्याचं प्रकाशन आम्ही त्यांच्याच सभागृहामध्ये केलं, त्या पुण्याच्या. त्याच्यानंतर बरेच दिवसांनी कराडला आमची भेट झाली. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणजी मुख्यमंत्री होते, पतंगरावजी होते आणि गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये कराडच्या एक कार्यक्रम होता आमच्या मैत्रिणीच्या 75च्या सुमनताईंचा, की जी शिवाजी आपल्या भारतीय विद्यापीठाच्या संस्थापनेच्या पहिल्या दिवशीची साक्षीदार असलेली. तर तिचा 75वा वाढदिवस होता. ती अतिशय वाईट अवस्थेत प्रकृतीच्या होती, परंतु हे दोघंही जण आवर्जून आले, घरी आले झालं. आणि इतक्या सगळ्या गडबडीमध्ये असताना पतंगरावजींनी परत मला हळूच विचारलं, आता तुमचं काही बायकांचं लिहिण्याबिण्याचं काम अडलेलं नाही ना? काही अडलं असलं तर सांगा. तर एवढ्या सगळ्या व्यापातनं हे लक्षात ठेवणं अवघड आहे. ते राज्य साहित्य पुरस्कार मिळतात. तो राज्य साहित्य पहिला पुरस्कार मला मिळाला, पुण्याला तो कार्यक्रम झाला, पतंगरावजींच्या हस्तेच तो मिळाला. काय योगायोग होता मला काही कळत नाही. आता तिथे खरं सांगायचं म्हणजे पुरस्कार द्यायचं, मोकळं व्हायचं. तिथे पुरस्कार घ्यायला गेल्यानंतर ते मला हळूच विचारतात, काय ताराबाई गावाकडचे हालवाल कशी आहेत? कारण आपण इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये राहणारी मंडळी, आपण घरगुती आहोत, जवळची आहोत, एखादा घरची व्यक्ती असावी अशा प्रकारचे हे ऋणानुबंध.